प्रजासत्ताक दिनानिमित्त कागल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या वारसांना तहसीलदार इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नगरपालिकेच्या प्रांगणात आणि कागल शहरातील गैबी चौकात मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पवन म्हेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी तर शाहू कारखाना प्रांगणात संचालक बॉबी माने यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं। यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। संताजी घोरपडे कारखान्यात चेअरमन नावीद मुश्रीफ तर कागल एसटी आगारात आगार व्यवस्थापक नागेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी विना अपघात सेवा बजावल्याबद्दल चालकांचा सत्कार करण्यात आला। शहरातील विविध शाळा महाविद्यालय विविध संस्थांमध्येही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शिरोळ मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी संविधान प्रस्ताविकेचं सामुदायिक वाचन करण्यात आलं। तंबाखूमुक्त जिल्हा करण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली। तहसील कार्यालयात स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील माजी पंचायत समिती सभापती मल्लाप्पा चौगुले यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते। आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। तालुक्यातील विविध संस्था शाळा महाविद्यालयातही ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला। प्रजासत्ताक दिनानिमित्त पन्हाळा आणि करवीर तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। माझगावपैकी शिदेवाडी इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। शिबिराचा 100हून अधिक लोकांनी लाभ घेतला। कोपार्डे सांगरुळ फाटा इथल्या श्रीराम हायस्कूल स.ब. खाडे महाविद्यालय प्रांगणात आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत के.एन. जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी आमदार आसगावकरांच्या हस्ते माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी डी.जी. खाडे प्राचार्य अजित कुलकर्णी उपप्राचार्य विश्वास पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते। कुपीर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 10वीत पहिली आलेल्या श्रद्धा शेवाळे हिचे वडील एकनाथ शेवाळे आणि आई मनीषा शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मुख्याध्यापकांसह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। वारणा नगरमध्ये आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते वारणा विविध उद्योग समूहाचं ध्वजारोहण करण्यात आलं। याप्रसंगी वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहात विशेष कामगिरी बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। वारणा विभाग शिक्षण मंडळातील विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला कौशल्यांचं सादरीकरण केलं। यावेळी वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। कोडोली ग्रामपंचायतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य ध्वजारोहण कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या हस्ते झालं। यावेळी सरपंच भारती पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आज सकाळी प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। व्यंकटराव महाविद्यालयात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे ताराराणी पक्ष कार्यालयातही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। महापालिकेच्या वतीनं राजाराम स्टेडियम इथं महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। इचलकरंजी महानगरपालिकेचे गॅरेज विभागातर्फे तयार केलेली चांद्रयान 3ची प्रतिकृती लक्षवेधी होती।